पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथे एका निराधार महिलेला तिच्याच स्वमालकीच्या जागेवर घर बांधण्यापासून काही गाव पुढाऱ्यांनी मज्जाव केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। अनेक वर्षे कष्ट करून स्वतःचे घर उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेने न्यायाची मागणी केली आहे। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार ही जागा तुझी नाही, आधी तुझी जागा शोध असे सांगत तिला वारंवार घर बांधण्यापासून रोखण्यात आले। राज्य सरकार घरकुल योजनांद्वारे बेघरांना निवारा देण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक स्तरावर अशा प्रकारचा विरोध होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। याच प्रकरणात वाखारी गावातील गावठाण आणि शासकीय गायरान जमिनींच्या कथित बेकायदेशीर खरेदी विक्रीचाही मुद्दा समोर आला आहे। अनिता शेळके आणि त्यांच्या मातोश्री यांनी काही गाव पुढाऱ्यांवर आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच हक्काच्या जागेवर घर बांधण्यास न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। मंदा बबन शेळके तो धनजीभाऊ शेळके ना अख्खं गावठाण विकून खाल्लंय त्यांनी पहिल्यापासून। आणि ती निकम मॅडम कियांदाळे अजून अख्खी त्याची टीम आहे त्याच्यात औदुंबर ती सगळी म्हणजे ती अख्खी टीम ना 5-5 गुंठ 10-10 गुंठ जागा देऊन मुरुम बिरुम सगळं विकून खात्यात। तरी याचं शासन कसं द्यायला हे करीत नाही। काहीतरी त्याला शिक्षा दिलीच पाहिजे ना शासनाने, तहसीलदारांनी किंवा मिडियानी कुणीतरी शिक्षा द्यायलाच पाहिजे ना। मंत्री लोक कुणीच कसे शिक्षा देत नाही त्याला पहिल्यापासूनच ती हे करतोय। आणि आम्हाला इतका ताप देतोय तो, आमची असून आम्हाला द्यायना तो जागा। आमचं 5 एकर वावर त्याला खायचं होतं, खाऊन नाही दिलं म्हणून ते आम्हाला आडवं घालतोय, प्रत्येक गोष्टीला आडवं घालतोय। आणि प्रत्येक गोष्टीत खून गिरावतोय म्हणल्यावर तो माणूस काय करीत असेल। हे धनजीभाऊ शेळके असे किती खून केले असेल त्याने मग किती बी खून गिरावलेत, लागण एवढं खून दिरावलं। स्वतःचा भावाचा सुद्धा खून करून हे केलं त्यांनी आणि आई ईडी करून ठुडी घरात आणि लोकांना ताप द्यायला येतोय आता। आणि तो ताप आम्हाला देतोय त्याचा मी ऐकलं की सरकारने करावाच चांगला, काही का व्हायला त्याला शिक्षा दिलीच पाहिजे। तुमची जमीन ही तुम्ही इथं घर बांधाय काढले, हे किती वर्षापासून तुमचं जागा आहे? 25 वर्षापासून जागा इथं गोठा फाटा आमचा। आणि तरास आहे ना आता 12 वर्ष 3 वर्ष झालं आम्हाला त्रास देतोय, काही 1-अर्धा वर्ष नाही झालं। लोक यांजाळ्या आणि ही त्यांची टीम निवडून आल्यापासून आम्हाला अख्खी टीम त्रास देते। आणि अख्खं गावठाण त्यांनी जशी निवडून आली तलाठी पहिला बदलून गेलेला तो तलाठी ती सगळ्यांनी त्यांनी विकून खाल्लंय। ती निकम मॅडम, गौरी मॅडम निकम आणखी कियांजाळे सगळे त्यांच्यात अख्खी त्या अख्ख्या लोकांना जबाब त्या लोकांनी विचारावा एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि त्यांनी ती मठातल्या लोकांना किती 2-2, 4-4 एकर जागा दिली, साऱ्या लोकांना 2-2, 3-3 एकर जागा त्यांनी दिली। आणि आम्हालाच काय अडवायला येते का, तर त्यांना पैसे मिळतात ना तिकडं, आम्ही पैसे देत नाही म्हणून आम्हाला अडवणीच करते। आणि आमची जागा असून आम्हाला बांधून देत नाही, ह्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे। अनिता बबन शेळके वाखारी, माझं घरकुलाचं काम चाललं होतं। धनजीभाऊ नागोजी शेळके ते पहिल्यापासून त्रास देतात, सरपंच हे सगळे त्यांची अख्खी टीमच त्रास देतात। झाडं दावाला आणतात, तुकाट पोरं घालतात अंगाव आणि ही करतात ते तुकाट पोरं घालून। परत पोलीस चौकीला पण आहे ना सरपंच असा म्हणला माझा कसका तुला गाखो का, तरी पोलिसांनी नुसतं दम दिला आणि पोलिसांनी सांगितलं एक गप। आणि जातीची कंप्लेंट मी नसून पण मुद्दाम त्यांनी जातीची कंप्लेंट दिली माझ्या नावावर। आणि जातीची कंप्लेंट देऊन पण आहे ना म्हणतो ही पंचायतची जागा आहे, त्यांनी 5-5 गुंठे जागा विकली, कुणाला 5 कुणाला 10 आणि पैसे देऊन लोकांच्या जमिनी। आणि धनजीभाऊ शेळके म्हणतो माझ्या नादी लागत यांना मी माणसाला जागेवर ना खल्लास करतोय तर तू येणार हीच नाही। आणि मी सगळ्यांना सांगितलं तरी त्यांनी येणं माझी कंप्लेंट घेत नाही। धनजीभाऊ शेळके जातो चौकीला येणार। या जागेत तुमचं किती वर्षापासून तुमचं घर होतं, काय होतं नेमकं काय? गोठा होता पहिल्यापासून, मी तेव्हा लहान होती, लहानपणापासून गोठा ती सगळं शी होतं त्याच्या। तर गोठ्याचं त्यांना गोठा पाडून रस्त्याला जागा मी दिली, म्हणजे तुझं काय करतो काय आलं ना तुझं रस्त्याच्या पलीकडे तुला कुठं बांधायचं तिथं बांध म्हणलं। आणि तेव्हा तुला आम्ही तुला शिकवली। आता काय झालं मग? तर मग आता आमची 5 एकर जमीन आहे ना धनजीभाऊ शेळकेंनी माझ्या चुलत भावाच्या नावावर केली। चुलत भावाच्या नावावर करून 10 दिवसात राहिलं, मला गावाची लोक म्हणली तुझं नाव नाही तुम्हाला आहे ना पैसे मिळणार नाही। घराच्या ह्या जागेचं काय झालं? तुम्ही आता इथं जागा घर बांधताय, तो म्हणला देणार नाहीये का ती तू म्हणते रे पण माझं नाव गारवलंय
तुला आहे ना काहीच देणार नाही, ह्या गावामध्ये तुला काहीच येऊन देणार नाहीये. तसं तुझं काय आलं ते सगळं आम्ही गार करणार. तुम्हाला घरकुल मंजूर झालं होतं? घरकुल मंजूर झालं, त्यांनी दुसऱ्यांना दिलं. माझं फोटो काढून नेलं त्यांनी, आधार कार्ड ते सगळं केलं, वर दिलं माझं आणि दुसऱ्यांना दिलं गावात, आणि मला येऊन दिलं नाही त्यांनी. आणि म्हणजे तू झालं मंजूर हेच सांगितलं मला. आणि मी गेले विचारायला, कधी येणार नाही, पाहिजे हप्ता काय दंजी भाऊ येईन ना, आज येईन उद्या येईन. आणि त्याच्यात आमची बांधण्यात म्हणजे जागेच्यामुळे ही जाते ना, तर मग म्हणला कसं तुझं घरकुल येऊन देईन आणि कसं काय येऊन देईन, काहीच येऊन देणार नाही ह्या गावामध्ये तुझं. आणि ही सगळं दंजी भाऊ करतो. ही जागा कुणी आता ह्यातले जे सरपंच म्हणा अजून सरपंच, ग्रामसेवक बाई, काय ग्रामसेवक बाईंचं नाव काय? गौरी निकम हे. मग किती वर्षापासून इथं कार्यान्वित आहात? ते आत्तापासून आहे, नाही, आणि नाही. 3 वर्षापासून ती आहे. 3 वर्षापासून हा, आहेत 3 वर्षापासून तशी आहे, तशी मला का? साधारण किती जागा ऐकली असं ह्यांनी मिळून सगळ्यांनी सगळं? ह्यांनी जास्त इकली, 5, कुणाला 5 आणि कुणाला 10 असे 20 दिले. आणि पैसे देऊनही जे पैसे देतो ना त्यांनाच गावात घर बांधून देतो, नाही तर दुसऱ्यांना देत नाही. म्हणजे सगळी जागा गावठाण आहे? सगळी अख्खी वाखारीच गावठाणमध्ये, आणि सगळी बाहेरचीच आहे. इथं 2-4च घर आहे ना फक्त पुढाऱ्यांची, म्हणजे आपले मेन ही, नाहीतर गाववाले? हा, नाहीतर बाकीची सगळी आहे ना घरटा हीच आहे, बाहेरची लोक आहे. सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे.